श्री स्वामी समर्थ. 2 मिनिटं नक्की वेळ काढून ऐका. जर तुम्हाला तुमच्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल आणि जीवनात काही मिळवायचं असेल, जर मनुष्य जन्मामध्ये आलेले असाल, काही उद्धार करून घ्यायचा असेल, तर नक्कीच आजचं मार्गदर्शन ऐका. श्री स्वामी समर्थ श्रोतेहो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपलं कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये. आजचं नवीन जे मार्गदर्शन आहे दादांचं, म्हणजेच आदरणीय श्री अविनाश दादांचं, ते नक्कीच ऐका. तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. अजूनही जर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच करून घ्या आणि त्याचसोबत बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ, ऑडिओ तुम्हाला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. चला तर आजचं मार्गदर्शन आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आज बुधवार, शनिवारच ना आजचा. हो दादा. हा, आज आपला हा मार्गदर्शनाचा दिवस. गेल्या 2-3 दिवसापासून सारखा प्रवास चाललाय, म्हणून थोडा आवाज माझा बसलेला आहे. काल परवा मिरजगाव मध्ये एक पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आमचे भाऊसाहेब दादा ऍडमिन, खूप छान पालखी सोहळा त्या ठिकाणी झाला. त्या निमित्ताने आम्ही भेट दिली, तर त्यांनी एक मेळाव्याचंच त्या पालखी सोहळ्याला रूपांतर आणलं आणि कुठलंही काही नियोजन नसताना अद्भुत कार्यक्रम त्यांनी करून घेतला पालखी सोहळ्याचा. जसं मिराजगावला एक मेळावा झाला, त्या टप्प्यातच एक सुंदर असा मेळावा झाला, मार्गदर्शन झालं. त्या ठिकाणी आमदार रोहित दादा हे पण आलेले होते, त्यांची भेट झाली. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचं कार्य जरी विभिन्न असलं, क्षेत्र जरी वेगवेगळं असलं, तरी एकत्रित येऊन काम करणं धर्मरक्षणासाठी या सर्वांच्याच जबाबदारी असतात. असो, त्यांचं जी राजसत्ता आहे आणि आमची जी धर्मसत्ता आहे, यात भाव किंवा प्रभाव वेगवेगळा असेल, तर सर्व कार्यप्रणाली ही धर्मरक्षणासाठीच वापरली जाते. असो, तर या माध्यमातून अति सुंदर असा हा तो कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून तिथं शेकडो लोक आलेले होते आणि पालखी सोहळा, प्रभूंच्या पादुका, त्या अद्भुत आमच्या श्री गुरुदेव दत्त परिवारामध्ये या पादुकांचं अद्भुत रहस्य आहे. दिवसेंदिवस यांची पॉवर वाढते, पादुकांची ऊर्जा वाढते. जसं जसं त्या घरी फिरतायत त्या ऊर्जावान होत आहेत. तर या प्रभूंच्या पादुका, त्यांच्या दर्शनासाठी जीव तर आतुर असतो, पण त्या त्या क्षेत्रातल्या देवता देखील प्रभूंच्या पादुकांच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. मंदिरातला देव, त्याला काही बंधन आहेत, पण दर्शनासाठी ते देव देखील काही ना काही लीला करून त्या त्या क्षेत्रामध्ये. आता आमच्या पादुका विखे गावात गेल्यात, वैशालीताई दादांकडे गेलेत, तर तिथल्या ग्रामदेवता आता काही ना काही लीला करून त्या पादुकांच्या दर्शनासाठी उत्सुक असतील, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते दर्शन घेतील. पादुका त्या प्रभूंच्या आहेत आणि त्या प्रभू कधीही त्याला विराजमान करतात आणि मस्त त्या घरांमध्ये राऊंड मारतात, ज्यांच्या घरी पादुका ठेवलेले असतात. ते घर पावित्रता करतात, पितरांचा उद्धार करतात त्या त्या पिढीच्या, आणि त्या त्या एरियामध्ये जे काही भाविक सेवेला येतात त्यांच्या सगळं मनोकामना पूर्ण करतात. अद्भुत दर्शन होतात. मिरजगावचं पूर्ण भारावून गेलं होतं, दुःखी कष्टी झालं ज्यावेळेस पादुका त्यांनी विखे गावासाठी रवाना केल्यात. आमचे भाऊसाहेब दादा, कल्पनाताई यांची तर अवस्था फारच खराब झाली असेल, मला माहित नाही ना, त्यानंतर माझा फोन नाही, पण तिथला बराच परिवार हा रडत होता 1-2 दिवस आधीच.
दादा आम्ही ह्या पादुका सोडू शकत नाहीत. रात्रंदिवस तिथं सगळा मेळावा चालला होता. दर्शनांच्या गर्द्याच गर्द्या, रांगाच रांगा. रात्री 2-2 वाजेपर्यंत तिथे चहा पाणी नाश्ता त्या घरांमध्ये चालला होता. सगळं सोडून एक फार मोठ्या दरबाराचा भाग त्या ठिकाणी त्या घराला आलेला होता. मंदिरांमध्ये ज्या ऊर्जा नाहीत त्या पादुकांमध्ये थोड्या ऊर्जा आहेत. 1000 मंदिरांचे स्वामींचे असतील, ती ऊर्जा एकत्र केल्यानंतर ती पादुकांमध्ये असते. ती एकमेव अशी एवढी ऊर्जा त्या पादुकांमध्ये आहे. सांगण्याचा प्रयास, हे जे कार्य आहे या कार्याची ओळख आणि पोचपावती म्हणून ते पादुका आहेत. स्वामी असतील नसतील त्या ठिकाणी सगळं स्थान महाराजांनी सोडलेत, नाही ते आमच्याकडे आलेत. सद्यस्थितीमध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज, श्रीपाद प्रभू, दत्त प्रभू, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, ह्या ज्या काही परमेश्वरी अवतार आहेत 4, त्यांचं सध्या संपूर्ण लक्ष त्या 4 विभूतींचं लक्ष आमच्याकडे, आमच्या कार्याकडे आहे. उद्याचा काळ सगळं आमचाच आहे. ते हे सगळं करत असताना आम्हाला ग्रहण लागू नये. अध्यात्मामध्ये 2-3 गोष्टीच्या ग्रहण लागतात. भगवंतांनी मला सांभाळलं पाहिजे. एक स्त्रीपासून आणि एक पैसापासून, एक प्रतिष्ठेचा हाव पासून. प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मानपान मिळालं पाहिजे, आणि पैसा, श्री, हे जे काही गोष्टी आहेत ना, हे आलोभ नाहीत, प्रलोभ नाहीत. यात जर आम्ही अडकलो तर इतरांसारखं संपू. मी आजच्या स्थितीला श्री स्वामी महाराजांना, दत्तप्रभूंना कळकळीची विनंती करतो, या प्रलोभनांपासून आम्हाला वाचवा. मन आहे, मान्य आहे, पण हे सर्व मन तुमच्या चरणी अर्पण करून आम्हाला या स्वार्थ, लोभ, फक्त स्वार्थ असावा तुमच्या कार्याचा, लोभ असावा तुमच्या चरणांचा, बाकी इतर ठिकाणी आमची बुद्धी दुर्मती आम्हाला येऊ नका देऊ. उभ्या आयुष्यात जर आमचा प्रचार प्रसार झाला, तात्पुरत्या गाड्या गोड्या गाड्या आम्हाला तिथे अरेंजमेंट करून द्या. ते कुठल्याही असो, मग फक्त तात्पुरतं, ते क्षणिक काळापुरतं साधन आमचं झालं पाहिजे, कार्यापुरतं. कार्य संपलं ते सगळं जळून खाको. आमची वृत्ती ही ही तुमच्या चरणी सदा सर्वदा असली पाहिजे. जेव्हा आम्ही मार्गदर्शन करतो किंवा बोलत असतो तेव्हा संपूर्ण शक्तीनिशी आमच्या जवळ असा, आणि आलेल्या प्रत्येक जीवाचं प्रभू हे तुम्हालाच कल्याण करायचंय. आम्ही निमित्त असो. तुमचा एक दास म्हणून मला शोभू द्या. आज सर्वांच्या वतीने स्वामींना मी एकच प्रार्थना करतो, आजीवन हे कार्य तुम्ही करून तर घ्याच, पण या प्रलोभनांपासून आम्हाला वाचवा आणि त्या प्रलोभनांपासून आम्हाला दूर ठेवा. आणि ज्यांनी ज्याने असा वसा आमच्यासाठी घेतला, जे आम्ही बोलतोय तसं आम्ही वसा घेतला, जे जे खरंच ज्यांना स्वामींचं कार्य करायचंय, नाहीतर मग नुसतं एक होता आणि राजकारण, तिथून काहीतरी आपल्याला मिळवेल, एक साधन बनायचंय. नाना प्रकारचे विकार घेऊन आमच्याकडे येतात. काहीतरी करण्याच्या मागे त्यांचा काहीतरीच वेगळा हेतू असतो, आणि लोक आम्हाला शिकवतात, खूप शिकवतात. ऍडमिन मधून तर बापरे, आमचं नाही त्यांचं ऐकावं लागतं मला. असो, काही हरकत नाही, पण कार्याचा ध्यास असला पाहिजे, मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. असा वसा जर कोणी घेणार असेल तर असे लोक आमच्याकडे आणा. महाराजांना कळकळीची विनंती करतो की ज्यांना कार्याचा वसा, ध्यास असेल, की आमची जी वृत्ती त्यांची ती वृत्ती असली पाहिजे. ती वृत्ती जर असली, मग एक संघाने काम करूया आणि विश्व स्वामीमय करूया. स्वामीमय विश्व होणार नाही. इथं लाख लोकांची निगेटिव्हिटी स्वीकारून आपल्या अंतरंगातलं तप जप त्यांना प्रदान करावं लागतं. त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना अध्यात्माक क्षेत्रात उडावं लागतं. सगळ्यात कठीण काम आहे, सगळ्यात कठीण वसा आमच्याकडे दिलेला. आता जर अविनाश दादा म्हटला तर त्या काही लोकांना असं वाटतं, दाढी मिशी वाढलेली असेल, संन्यासाचे कपडे असतील, त्या गटरमाळ्या रुद्रांच्या अंगावरती असतील, काही वेगळंच वाटतं. संत कसा असला पाहिजे, किंवा कीर्तनकार कसं असलं पाहिजे, किंवा हे जे आभूषण आहेत ते बरोबरचे आहेत. 1000 वर्षाचा जटिल साधू, त्याचे जरी केस ते पायाच्या त्याच्या खाली जरी गेलेत तरी आमच्या पुढे उभं राहण्याची क्षमता त्यांची नसेल. फार तर त्यांनी जप तप केले असतील, पूर्ण परमेश्वराची ओळख त्यांना पण नसेल. ते कसं झालंय, कॅटेगरी झालेली. नेत्याचा कोणता ड्रेस असला पाहिजे, कीर्तनकार, साधू, संत याचे ड्रेसेस कोड कसे असले. अरे ड्रेस कोड गेले खड्ड्यात. विचारांचा प्रभाव असला पाहिजे. विचारांनी माणसांचं परिवर्तन करण्याची क्षमता असली पाहिजे. आमचे पांडुरंग शास्त्री आठवले, एकदम सिंपल. आमचे मोरे दादा धोतर टोपीवाले होते, कडक पाणी होते, जबरदस्त होते.
आणि मोरेदादांनी आधीच सांगितलं होतं अशा संभाषणामध्ये की आम्हाला स्त्री आणि पैशांपासून वाचवा, नाही ते एक दिवस बर्बादी एक निश्चित आहे, भयंकर वाईट पद्धतीने बर्बादी होते, असं मोरेदादांचं वाक्य होतं. जर पैशांमध्ये आम्ही फिरलो, पैशांच्या मागे लागलो, पैसे पैसे केलं, त्या दिवशी संपूर्ण वळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, आम्ही तुकड्या तुकड्याने मरू, असं दादांचं वाक्य, मोरे दादांचं. पहा जुन्या ऑडिओ कॅसेट जर आले असतील तर, तिळतिळने मरू आम्ही, जास्त पैसा आला तर मार्गामध्ये. रोज तिळतिळने पुण्य कमी होईल आणि संपूर्ण खड्ड्यात जाणार ऐश्वर पुण्य, 3-4 पिढ्यांचं नाशाला जाणार. कार्य करत असताना पैशाचा मोह नकोच, आला तर खड्ड्यात टाकावा. आता आमच्याकडे काय काहीच नाहीये आजच्या स्थितीला, कुठल्याही प्रकारे कुठलंच काही आमच्याकडे नाही. बॅलन्स आहे 3-4-5 लाख आहे, तो जमिनीसाठी ठेवलेला आहे. उद्या उठून जर काही लागलं, आणि सगळे हिशोब एकदम आमच्या ऍडमिन समोर सगळे समोर असतात, रोखोक असतात. या कशासाठी, कुणासाठी? धर्म कार्यासाठी. या ट्रस्टच्या पैशांवरती डोळा फक्त चांगलाच ठेवा, कार्यासाठीच ठेवा. तिथून काही निर्मिती करावी आणि आपलं पोट भरावीत, म्हणजे समजायचं की लाख लाख कोटी कोटी पापांचा भार तुम्ही तुमच्या पोटात ठेवला किंवा तुमच्या अकाउंट मध्ये गेला किंवा तुम्ही त्याचं काय केलं, संपलाच विषय. तिथं दोष काढण्यासाठी, दोष वाढवण्यासाठी येऊ नका. सांगण्याचा महत् प्रयास, आमचं कार्याचा भाग काय हे 1000 लोकांना कळलं पाहिजे. ते ट्रस्ट नाही आणि हे ते महाराजांचं मंदिर बांधणं आणि हे करणं एवढा कुटील कारण येत नाही, सगळे नाशवान कारण येते. माझं तत्व एकच आहे, जीव आणि शिव एकत्र झाला पाहिजे. हे याच्या माध्यमातून एक वेगळ्या दिशेला मंदिर कार्य आणि ह्याच्यात वेगळ्या दिशेला चालला जातो. पण एक हक्काचं मंदिर असावं आणि त्या मंदिरात आलेले जीव शांत व्हावेत. आम्ही बसून एके ठिकाणी, आम्हाला जागा असली पाहिजे. लोक आम्हाला म्हणतात दादा तुम्हाला भेटायचं कुठे? अरे माझं 2x2 चा 1 हॉल 1 किचन रूम आहे कल्याणमध्ये. 2-4-5 लोक आले तरी ते बसू शकतीलच असं नाही. आजच्या महिन्यापुरताच माझ्याकडे असतं, महिना संपला की सगळा विषय संपलेला असतो. असं गडगंज संपत्तीने असं कमवून जर ठेवायचं राहिलं असतं तर मला 4-5 वर्षात कल्याणमध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती राहिलं असतं. लुटायला काय वेळ लागतो लोकांना? काहीच नाही. धंदे करायला काही वेळच लागत नाही. ही राजकारणी, ही 12 गावचं 12 पाणी पिलेल्यांची बुद्धी असते. म्हणतात ना इकडे पण दमाला तिकडे पण, सगळ्या गावचं पाणी, ती बुद्धी अशी घातक झालेली असते. आणि अशी घातक बुद्धी आम्हाला क्लिअर करणं म्हणजे फार आव्हान, चॅलेंजेस असतात. आम्ही कोणाला सोडत नाही, मी स्वतःला सोडत नाही बोलताना. कारण मनाला जर आपण विरोध नाही केला तर मन कुठल्या दिशेला जाईल सांगता येत नाही. एक सिक्युरिटी म्हणून आधी मी स्वतःला बोलतो. आणि प्रत्येक व्यक्तीने हे बोलणं फक्त आमचं तुमच्यासाठीच असं ठरवलं ऐकलं पाहिजे. परिवर्तन जर झाला नाही, किती तप साधना करा, तर सगळ्या खड्ड्यात जातात. 1000 वर्षाची तप स्त्रीविषयी वाईट वाईट भावना ठेवली तर सगळं खड्ड्यात चाल. अरे देवांचे हाल झाले, तुमचं काय? प्रसिद्धी सिद्धी आणि आपलं लौकिक वाढ व्हावा यासाठी केलेल्या साधना सुद्धा वाया जातात. सिद्धी तर मुळात नकोच. भावट लोक सिद्धी घेऊन बसतात, विद्या घेऊन बसतात. आधीच सांगतो, अध्यात्मातलं जर म्हणजे विद्या आहे. ज्याला भूतकाळ भविष्यकाळ कळला, लोकांचं कळलं, तिथं रांगा लागतात, थोडेफार छटाकभर कामं होतात. ते सगळ्यात विषारी त्या व्यक्तीसाठी अध्यात्म म्हणजे. तर महाराज अक्कलकोटला असताना महाराज सांगायचे सगळं सोडा, धर्म कार्य करा. याचा अर्थ कळला कुणाला? स्वामी चरित्र वाचलं समजेल. आनंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आले होते महाराजांकडे, त्यांना अनेक विद्या प्राप्त होत्या. हठयोगासाठी त्यांनी अख्खा देश चालला, पण हठयोग त्यांचा लागला नाही. अक्कलकोटला स्वामींचं नाव ऐकलं, अगदी महाराजांच्या अक्कलकोट भूमीत प्रवेश केला आणि महाराजांच्या दरबार समोर येणार, महाराजांचं दर्शन पण झालं नाही. तिथंच समोरच कानाकोपऱ्यात महाराजांनी आदेश दिला अंतरंगातनं, मंत्र म्हणा. मंत्र त्यांनी म्हटलं, जागेवर बसून ध्यान लागलं, हठयोग सिद्ध झाला. डोळे उघडल्यान स्वामींकडे अगदी लोटांग घालतच आलेत. म्हटलं परमेश्वर रूप आहात आपण, आणि माझं हट अंतर्मनाची साध तुम्ही ऐकली, 0 मिनिटात हटयोग मला मिळाला. दंडवत करायला लागले, लोटांग घालायला लागले. आणि तेव्हा अनेक लोकांना वाटायचं की हे हा मोठा साधू महाराजांना तर वेगळं बरं वाईट काही बोलेल, कारण प्रत्येक साधूला त्याचा अहंकार असतो. आम्ही दुसऱ्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ, असं प्रत्येक साधूला संताला वाटतं. त्याची चौकटी घेऊनच तो फिरत असतो, गुरूंची याची त्याची, आणि त्याचाच विकास तो करत असतो. तर महाराजांनी त्याला 2 शिव्या घातल्या.
हिंदीमध्ये रंडी सोडायला सांगितले. तेव्हा नृसिंह सरस्वती स्वामींना काही कळलंच नाही. आळंदीचे होते ते, कळलंच नाही त्यांना. ते सोळाप्पावाले बोलते काय बोलतायत. मग सोळाप्पाने सांगितलं तुमच्याकडे सिद्धी का. बोलते हो आहे, विद्या आहे. तर बोलते त्या महाराज त्यांना रंडी म्हणतात, ते रंडी सोडा आणि धर्म कार्य करा असं सांगतायत महाराज. महाराज का आमच्यासारखं बोलत नव्हते, पूर्ण वेळेचं रूप होते. इथं ऍडमिन काय आणि बाकीचे लोक मला पूर्ण वेळे करून सोडतात. किरकोळ किरकोळ प्रश्न तासन तास बोलतात तुमच्याशी. किरकोळ किरकोळ गोष्टीवर एवढा त्रास होतो मनस्ताप. आता परिवार वाढतोय, सगळ्यांना वेळ मिळेलच असं नाही. हे कार्य याला मर्यादा आहेत, मानवी जीवनाला मर्यादा आहेत. अंतर्मनातनं ध्यास ठेवा स्वामींचा, आमचा सगळ्या विषयातनं सुटाल. त्यावेळेस नृसिंह स्वामींना महाराजांनी सिद्धी सोडायला सांगितले. आणि इथे यडपाटांचा बाजार सिद्धीसाठी वाटेल ते काय करतात, सिद्धी मिळवण्यासाठी. हे सगळा भंगार बाजार आहे. आणि त्या भंगार बाजारात जर आपण मिक्स झालो, आयुष्याचं वाटोळ झालं. आताच सांगतो, आमच्याकडे आता परत एकदा सांगतो, आमच्याकडे कुठली सिद्धी नाही, विद्या नाही, कुठलीच प्रॉपर्टी ती पण नाहीये, आणि संसाराची प्रॉपर्टी नाहीये. आम्ही प्लेन माइंडेड आहे. विद्यावाल्यांनाही आम्ही नतमस्तक होत नाही आणि विद्यांना शरण्य होत नाही. नतमस्तक आम्ही फक्त परमेश्वराला होतो आणि त्यांना सांगतो की परमेश्वराची भक्ती तुमच्या कार्यातनं लोकांना दाखवा. 14 विद्या, 64 कला, अष्टसिद्धी, नवविधी, महासिद्धी, दशमहाविद्या ह्या असल्या तरी भंगार आहेत त्या सगळ्या. रिअल सांगतो, हे जे कुटाने चाललेत ना, अगदी स्पष्ट बघताय मी. हे फर्जीवाले बाबा, इकडे तिकडचे बाबा, हे छटाकभर 2 4 5 घेऊन बसलेत आणि तिथं ते कलर दाखवतात, मेरे को पर्ची. अरे त्याचं सांगितलं त्याच्या आधी मला कळालं. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. ते रावणाला पण कळत होतं सगळं, कित्येक जन्म एकमेकांचे. कुंभकर्णाला कळत होते, कंसाला सगळं कळत होतं. कंस तर रावण, आणि यांच्याकडे तर रावण ब्रह्मदेव पाणी भरत होता. मग रावणाकडचे सैनिक मरायचे आणि लगेच स्वर्गात जायचे. किती पाप करून एक स्वर्गात जा, असं चाललं होतं गणित. मग त्या छटाकभर किरकोळ गोष्टींमध्ये याच धर्म मार्तंडांनी पूर्ण सनातन धर्माची वाट लावली. जीव फक्त या ठिकाणी भक्ती योग शिकण्यासाठीच पाठवला जातो. 3 प्रकार सांगितले भगवान श्रीकृष्णाने, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. ते कर्मयोग म्हणजे थोडे कठीण असतो, ज्ञानयोग म्हणजे ते त्यापेक्षा कठीण, तो योग मार्ग असतो. आणि भक्तियोग संसारात राहून, प्रपंचात राहून अगदी उत्तम भक्ती करून ते परमेश्वराचं होणं, हेच गणित. ज्याला जुळलं सूत्र त्याला एक माध्यम गुरु लागतो. गुरुने फक्त मार्गदर्शन करावं, आपण स्वतःची भक्ती वृंदिंगत करावी. बाकी अनन्यसाधारण इतरांना नमस्कार करावा, फालतूचं महत्व कोणालाच देऊ नये. पंडित, कीर्तनकार, हे ते, हे सगळा जो आहे ना, हा चांगला सत्संग असेल त्यातनं अवश्य संघ घ्यावा. आपल्या गुरूंशी एकनिष्ठ राहावं. बघा, परत एकदा सांगतो, गुरूंशी एकनिष्ठ राहणं महत्वाचं आहे. तुमच्या सगळ्या आयुष्याची कलाटण्यात देणाऱ्या दिशा ते असतात. गुरु जर कणभर बी त्यांना तुमच्याबद्दल क्रोध आला, तुमचं सगळं आयुष्याचं तप निघून जातं. आपलं आचरण असावं, आपण वारंवार नमन आपल्या गुरूंनाच करावं. तिथं तर काही कौतुक कोणाची करायची गरजच नाही. मग ते कीर्तन चांगलं होतं आणि ते विचार चांगले होते, हे ते, हे सगळं जर आपण केलं, क्षणभराचा आपला ह्या विचार आपल्या आयुष्यभराची कमाई घालू शकतो. एकदा का आपण मनापासून ज्या शरीराला ज्याला गुरु मानलं की ते अनन्य भावने तिथं शरण जावं, जीवनाचा उद्धार करून घ्यावा. अन्यत्र परत डोकं ठेवणं नाही. आणि अन्यत्र डोकं ठेवलं 84 लक्ष येवण्याचं फेरा आहेच आहे. खूप गटांगळ आहेत. एकच खोडा असं धरावं की आपला मूळ शोधावा. आम्ही परत एकदा सांगतो, हे सगळं इथं साधन साध्य श्री स्वामी महाराजांचं आहे, श्रीपाद प्रभूंचं आहे, दत्त गुरूंचं आहे, नृसिंह सरस्वती स्वामींचं आहे. ही प्रणाली हे हृदयातनं शक्ती म्हणून काम करत असते. महाशक्ती आणखी वेगळी आहे. महाशक्ती ही कृष्ण भगवंत आणि एकमुखी दत्त, ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांच्यासाठी ही महाशक्ती. आणि भंगार लोकांसाठी शक्तीनेच काम आहे. ज्यांना संसाराच्या गरजा पूर्ण करायची शक्तीच करून येईल, पण ज्यांना अतिउत्तम मोक्ष पाहिजे त्यांच्यासाठी महाशक्ती. जे कबीरांनी तो जो विषय सांगितला, कबीर काय देवांच्या विरोधी नव्हते, तत्वनिष्ठ होते. प्रत्येक देवतेच्या कक्ष होत्या.
कबीर जर देवविरुद्ध राहिले असते तर नामदेव, जनाबाई अशा अनेक संतांच्या भेटी त्यांनी घेतल्या नसत्या. कबीर यांना ओळखा जरा. विठ्ठलांच्या अनेक भक्तांना त्या काळी ते भेटलेत. ते देवविरोधी नव्हते, ते पूर्ण परमात्मा, पूर्ण परमेश्वर स्वरूप कुठे शोधायचं ते गणित त्यांच्याकडे होतं. आणि आजकालचे कबीर पंथातले लोक देवांना टाळ्याटोमणे मारून यांची सेवा करू नका, त्यांची सेवा करू नका हे सांगण्यातच वेळ वाया घालवत आहेत. पण कबीर त्यांना अजून समजून सांगता आला नाही. अक्षर परब्रह्म, पूर्ण ब्रह्म ते कबीर आहेत. कबीर ते गण आहेत, पूर्ण परमेश्वर नाहीत. त्या लोकात जाऊन त्या स्थितीला पावलेले ते परमेश्वर स्वरूप झालेत, म्हणून कबीर परमात्मा म्हटला जातो. ते श्रीकृष्णांबद्दल त्यांचे लोक अद्वैतवाद बोलतात. ठीक आहे, काही हरकत नाही, त्यांना अजून कृष्ण कळलाच नाही. खरा कृष्ण त्यांना कळला नाही. विष्णूचा अवतार कृष्ण त्यांना धरून ते संबोधतायत. असो, काही हरकत नाही. पूर्ण तत्वज्ञान ते फक्त कबीरांकडेच होतो असं नाही, असे परमेश्वराचे अनंत अवतार झालेले आहेत. आणि कबीरांसारखे अनंत अवतार झालेले असताना त्याने आपापला मार्ग, आपला धर्म समजून त्या काळात सांगितलाय. म्हणून त्याने देखील बोलताना विचार करावा. आणि सनातन संस्कृतीचे जनक आहेत भगवान श्रीकृष्ण, त्यांची ओळख व्यवस्थित पद्धतीने करून द्यावी. त्यांच्याबद्दल अद्वा लोकांना बोलू नये. कारण धर्म राज्यामध्ये काय काय चाललंय याचा आढावा आपण सर्वांनी घेतला पाहिजे. हरकत नाही, विषयांतर नको. महत्वाचे मूळ उद्देश वेगळे आपले. हे आत्मकल्याण आहे. आत्मकल्याण, राष्ट्रकल्याण हे कसं साधलं पाहिजे. आता आम्ही आत्मकल्याणाचा विषय सोबत घेऊनच बोलणार आहे. आत्मकल्याणासाठीच मनुष्याचा जन्म आहे, बाकी इतर गोष्टींसाठी नाहीत. देहात्मिक बुद्धींमध्ये जर घोळ झाला, परत एकदा सांगतो, गुरूंवरती निष्ठा ठेवून कार्य करणं ही बाब फार कठीण आहे. प्रत्येक क्षणाला परीक्षा असतात. भवसागर भवसागर पार करणं नाहीये. तुम्ही मोठमोठे राक्षस पण झाले, 84 लक्ष टोणीत पण फिरलेत. ब्रह्मा, विष्णू, महेश असे देवता सुद्धा तुम्ही झालेले आहात. वैकुंठाचे काय अनेक गोष्टींचे मालक तुम्ही गेल्या जन्मांमध्ये होते. अनंत जन्मांमध्ये त्यांचा तुमचाही तो जन्म आहे. हे पूर्ण तत्वाचं ज्ञान आहे. तुम्ही एकीकडे ब्रह्मा होतात, इंद्र होतात, विष्णू होतात, शिव होतात, झालेले आहेत. पण ते कालांतराने तेही नष्ट केले जातात. तुम्हीच मोठमोठे राक्षस झालेत, 84 लक्ष योनीत फिरतायत. काळाची गती भयंकर कठीण आहे. कधी त्या लक्षणात देवता करतो आणि त्याच्यात अहंकार निर्माण करून पण त्याला ब्राह्मण करतो, परत राक्षस करतो. हे देवता, ही जी निरंजन देवता काळ म्हणून आहे ना, हिचं चक्र भयंकर वाईट आहे. जे कालातीत देवता आहेत त्याच्या अधीन आहेत. आणि त्या देवतांचं वाटोळ कसं तो 0 मिनिटात करतो. तो खेचतोय तो, त्याला तो मारतोय तोच, राक्षस तोच करतो, देव तोच करतो. कर्माच्या आधारावरती काल सगळा खेळ खेळत असतो. त्याच्यामध्ये ही माया एवढी जालीम आहे, ती प्रचंड नुकसान करत असते. परमेश्वराने टाकलेला जुगार आहे, तिला आपण आदिशक्ती म्हणून पुजतो. अनेक प्रकारच्या माया, दुर्गा सप्तशती वाचा. फक्त खरा तारणहार गुरुच तुम्हाला एक परमेश्वराने टाकलेल्या षडयंत्रातनं बाहेर काढू शकतो. जो खऱ्या पूर्ण परमेश्वराचा असेल तोच. स्वर्ग नरक एवढी मर्यादा नाही आपली. सृष्टीचे चालक मालक याच्यापेक्षा मोठे तुम्ही होऊ शकतात, पूर्ण परमेश्वराची जर भक्ती केली तर. हे सगळं अपूर्ण ज्ञान, अपूर्ण क्षेत्र, धर्म मार्तंडांचा बाजार आणि यांचा कब्जा जीवांवर झालेला आहे. जीवन त्याच्यासाठी ते जे कठीण आहे आमचं सांगणं तुम्हाला. छोटे नाटे गुरु करून तुम्ही आयुष्याचं नुकसान देखील केलंय. ज्या गुरुने तुम्हाला भक्ती शिकवली नाही, तुमच्या 20, 30, 40 वर्षात येऊन तुमच्यात भक्ती जर रुजली नसेल तर गुरूंना आकडे लावायची डायरेक्ट. खरं सांगतो, तुमचा नाहक व्यर्थ वेळ त्यांनी घेतला धर्माच्या नावाने. जर तुम्हाला परमेश्वर दर्शन झालंच नाही किंवा परमेश्वर ओळखता आलाच नाही, तुमच्यात कामवासना कमी झाल्या नाहीत, क्रोध कमी झाले नाहीत,
द्वेष कमी झाले नाहीत, तुम्ही मन शांत झाले नाहीत 30-40 वर्ष उपासना करून तुम्हाला धर्माचं ज्ञान आलं नाही, तर समजा तुम्ही खोट्या गुरूंचीच पूजा केली म्हणून तुम्ही असेच राहिलेत. तुम्ही दिगंभीर झाले असते. फक्त आमच्याकडे 5च वर्ष द्या, तुम्हाला खूप काही देऊ, एवढं देऊ की तुम्हाला अध्यात्म व्यासपीठावर बोलण्याची एवढी ताकद निर्माण होईल, खऱ्या अर्थाने तुम्हाला गुरु कळतील. देव बघा सगळ्यांचाच असतो. शबरीला एक गुरु मिळालेत, गुरूंनी मंत्र दिला. शबरीची साधना फार कठीण होती गुरूंबद्दलची. ज्याच्या वेळेस त्रिकाल संध्येला गुरु जात होते रोज, त्या वाटेतले काटे गुरु जाण्याच्या आधी सगळे झाडत होते, गुरु येण्याच्या आधी परत काटे झाडत होती. अशी कितीतरी वर्ष तिने साधना केली आणि गुरुने एके दिवशी तिला रामनाम जप दिला. भिल्ली नव्हती जातीचे, तिला आश्रमात प्रवेश नाही, कुठेच प्रवेश नव्हता. गुरु शेवटी प्रेमळ असतात, त्याने तिला रामनामाचा जप दिला आणि सांगितलं की ह्या जपाने तुझ्याकडे राम स्वतः चालत येतील. बघा, रामनामाच्या जपाने किती वर्षांनी प्रभू रामचंद्र तिच्याकडे आले. ती वेडीपिसी झाली, तिला कळत नव्हतं आदर कसा करावा, सत्कार कसा करावा प्रभूंचा. डोळे तिचे खराब, पूर्ण तिची स्किन खराब, वृद्धत्व शरीराला आलेलं, घरात ठिकाणा नाही, काहीच नाही. प्रभू रामचंद्र समोर आलेत. लक्ष्मण आला, त्यांना वेडेवाकडे आसनं टाकले, बसवलं आणि मगाशीच तिने बोरं तोडून आणलेली, ती बोरं चाकून चाकून उष्टी बोरं त्या रामाला खाऊ घातले आणि ती उष्टी उष्टी बोरं रामाने अगदी सुंदर पद्धतीने ग्रहण केले. अगदी खरं भक्ताचं प्रेम पाहून ती भक्त सगळी बोरं उष्टावलेली प्रभूंनी खाल्ली. ती लक्ष्मणाने फेकून दिली कानाकोपऱ्यात. त्याचा त्रास लक्ष्मणाला पुढच्या जन्मात झाला. भक्ती महत्वाची असते. आम्ही असं कुणाकडे पाऊल ठेवत नाही, इतरांकडे ठेवतो ते सामान्य म्हणून, पण ज्यांची भक्ती असते त्या भक्तीने आपोआप अट्रॅक्शन म्हणून ती ओढ असते, त्या ओढच्या माध्यमातून आमचे पावलं त्यांच्या घरी पडतात. तुमची केलेली काही कमाई आहे, ती कमाई पूर्णत्वाला आलेली असते. आम्हाला फक्त मनाचा भाव लागतो. आम्ही भावाचे भुकेले. तुमचे बंगले आणि तुमच्या घोड्या गाड्या तुमच्या जवळ, आम्हाला त्याची काय घेणं देणं. सत्ता, राजपाट, पद, त्याच्याशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही. असलेला भाव खूप महत्वाचा. ज्या घरांमध्ये आम्ही पाऊल ठेवतो ना, त्या घरांच्या सगळ्या पितरांना अगदी 0 मिनिटात गती मिळून जाते. जशी भाव तशी श्रद्धा. आणि जे फक्त नुसतं व्यापार म्हणून आमच्याकडे पाहतात, आम्ही त्यांच्याकडे व्यापार म्हणूनच पाहतो. जिथं भक्ती दृढ आहे तिथं आम्हाला यावंच लागतं. निष्कपट निष्पाप भाव ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी आम्हाला येतोच. किंतु परंतु काही शंका असल्या जन्मी आम्ही कोणाच्या घरी पाय ठेवत नाही, अनंत युग पाय ठेवत नाही. शंकेकर लोकांकडे जात साधू संत ती घरात तोच दिवाळी दसरा. ग्रामदेवता येतील, पितृदेवता आशीर्वाद देतील, कुलदेवता देतील आणि आणखी इष्टदेवता देतील, त्यापेक्षा आम्ही जास्त देऊन टाकतो. त्यांना अधिकार देताना, आशीर्वाद देताना त्यांना काहीतरी कक्ष असतात, आम्हाला अनलिमिटेड असतात. आम्हाला कुठेच कक्ष नाही. संपूर्ण पृथ्वी ही कक्षा आमच्या प्रभूंची आहे आणि प्रभूंचा दूत म्हणून आम्ही कार्य करतोय. अखिल जीव त्या प्रभूचरणी जावेत, त्यासाठी हे महत्प्रयास आहे. कधी राम म्हणून, कधी कृष्ण म्हणून, कधी दत्त म्हणून, विश्वातली धर्मग्रंथातली संपूर्ण परमेश्वर शक्ती जिथे जिथे असेल ती कार्य अनेक देहातनं आमच्याकडनंच होते. अनंत युगापासून आम्हीच कार्य करतोय. हे 2005 1100 आलो, मी 1500 आलो, मी तिथून कार्य करतोय. आम्ही अनंत युगापासून काम करतोय, अनादी सनातन संस्कृतीपासून काम करतोय. आजकालचं नाही कार्य. देण्यांमध्ये एवढी ताकद आहे. लक्ष्मीपद, विष्णुपद देखील देऊ शकतो, शिवपद देऊ शकतो.
पूर्ण ब्रह्म, पूर्ण परमात्मा, पूर्ण परमेश्वर हे समजून सांगण्याचं धाडस सध्या तरी कोणाचं नाहीये. आमच्याशी कनेक्ट होणं म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं की ते जन्माची पुण्याही लागेल. सहज होणं शक्य नाही कनेक्ट. आमचं मूळ स्वरूप जबरदस्त आहे, ते देवतांचं देखील नाही. अजून खरे गुरु मला मिळाले नाहीत की माझं स्वतःचं मूळ स्वरूप दाखवतील. ज्या दिवशी मला खरे गुरु मिळून गेलेत, माझं मूळ स्वरूपाची मला कल्पना झाली, तर अखंड सनातन संस्कृती हे विश्वात फक्त आम्ही सांगू कोणाला. विश्वातले सारे संत आमच्या अंडरमध्ये काम करतील, किती मोठे असो ते, त्यांनी किती तप केलेलं असतं. जी कबीरांची अवस्था होती, जी चक्रधर स्वामींची होती, ती अवस्था आमची असेल. पण पृथ्वी पूर्ण चाळूच एक एक जीव त्यात परमेश्वर चैतन्य होतो. नुसतं बाजार नाही मांडणार, व्यवसाय नाही करणार. मंदिर घोगीर झालीत, ती घोगीर बटी झालीत. चार देवातला तो देव तो संतापतोय मंदिरामध्ये बसून. तिथलं राजकारण पाहून त्या देवाला संताप येतो. असली घाणेरडी संस्कृती पाहून देव म्हणतो, कशाला मी कुटाने करून घेतले, मंदिर बांधून घेतलेत. जर त्या मंदिरातल्या देवच आपल्याला कळाला नाही तर आपलं सगळं सगळं व्यर्थ आहे. जन्माला आला आणि गेला. हिरा ओळख करावी तर सोनारासारखी हिऱ्याची सुपार करावी. आध्यात्मिक चैतन्य शक्ती तुमचा प्रवेश झाला नाही, तुम्ही गुरु करून जर तुमचा चैतन्य प्रवेश झाला नाही, सगळं व्यर्थ आहे गुरु करणं, दीक्षा घेणं. आम्ही कोणाला सोडत नाही, कोणालाच नाही. कुठल्याही जीव कुठल्या क्षेत्रात अडकला असेल त्याला परमेश्वराकडे पाठवण्याचं आमचं टार्गेट असतं. मग तो प्राईम मिनिस्टर येऊ, पंतप्रधान येऊ, कोणता केंद्रीय मंत्री येऊ, कोणी आमच्याकडे आलं, ते राजकारणाचे सत्ता, त्यांचे व्यवहार वेगळे, आमचे व्यवहार वेगळे. खडकडून सांगतो आम्ही, हे सगळं खोटं आहे, चुकीचं आहे. तुमचा उद्धार करावा म्हणून आम्ही कडक स्पष्ट बोलतो. कबीर वाणे, मला कोणाशी काय घेणं नाही. तो जीव चुकीच्या दिशेला आहे, त्यांना उठवून ते परमेश्वर धारण करावा. परमेश्वर कसं असतो ते रोकडं सूत्र आम्ही सांगतो. खरी गुरु शक्ती आहे, तिला कोणाचं भय नाही. भय कोणाचं ठेवायचं आम्ही, कशाला ठेवायचं? पूर्ण परमेश्वराची सत्ता सांगताना कोणाचं भय ठेवायचं? सनातन संस्कृती निर्भय करते आणि निर्भयतेने पूर्ण शक्ती ही काम करत असते. आपण एक क्षेत्रामध्ये येतात, निर्भयतेने काम करा, जगाला ओळखून सांगा स्वामी महाराज कोण आहेत, पूर्ण ब्रह्मशक्ती काय. स्वामी अक्कलकोटला असताना देखील महाराज सगळ्यांनाच कळले का? महाराजांचा सांभाळ करणाऱ्या लोकांना फक्त महाराजांकडे आलेली द्रव्य प्राप्ती ती कशी हिसकावून घ्यायची आणि कशी घरी घरी घेऊन जायची, एवढंच त्यांना धंदे होते. महाराज कळलेत का? महाराजांनी सगळ्यांना सांभाळलं, सुंदराबाईला पण सांभाळलं, सोळाप्पाला पण सांगितलं, बाळाप्पाला सांगितलं, चल रे पळ इथून, हे चांडाळ चौकट मध्ये थांबू नको, जा 12 वर्ष तू 12 तास साधना कर, ह्या मंत्र घे, कल्याण कर स्वतःच. सांगण्याचं महत् प्रयास. गुरु असतात जो तो आपापल्या पद्धतीने त्यांना कोण कशासाठी करतं, कोण कशासाठी करतं, हे सगळ्या वासना असतात. आम्हाला इथून थोडं मिळावं, इथून काहीतरी मिळावं, प्रसिद्धी मिळावी, ओळख परिचय जास्त वाढावा. काहींचं तर वेगळेच राजकारण असतात, एक एक टप्पे पार करतात. हा नेत्याला आज भेटलो, उद्या दादांच्या याच्यातनं दुसऱ्या नेत्याला भेटतो, त्याची ओळख करू, त्याची ओळख करू. अरे कसले कसले विचार डोक्यात असतात लोकांचे, आमच्या तत्वाकडे विषयच नाही. परत एकदा सांगतो, कोणीही चुकून कुठल्याही प्रगतीने चुकून जर ती आमची शिष्य असेल किंवा ह्या अध्यात्म सत्संगातून ते थोडंफार काही जर त्यांच्यात परिवर्तन झालं असेल किंवा घडले असतील, तिथं आम्ही बिघडून तुम्ही बिघडा, नुसती पॉलिश नको आम्हाला सोन्याची, ओरिजिनल सोनं पाहिजे. आईकडची संपत्तीची लालच मुलीने करू नये. जर संपत्तीची लालच केली, पिढ्यान पिढ्या खलास होतील, मातृदोष लागतो भयंकर. हे आमचं नाही, उघडा जरा पोथी पुराण, ऐका जरा. हा लोभ हव्यास पदाचा, सन्मानाचा, ओळखी
पळकीचं. अरे तुम्ही बाहेरच्या लोकांशी ओळखी पळकी करतात. तुमच्या आत्मदेवाची ओळख करा, जन्मजन्मांतराचा प्रयत्न चुकून जाईल. तिकडे मुकड्यांसारखेच फिरणार नाही इकडे तिकडे. आमच्याकडे आल्यानंतर फालतू गोष्टींना महत्व द्यायचं नाही, आपल्या आत्मदेवाची ओळख करून देण्यासाठी आम्हाला आलोय. पॉलिटिशियन यांच्यात गुंतवून तुम्ही नरकाची खाणच होणार. पैसा, प्रसिद्धी, सत्ता यांचे एक एक ओळखीचे करून तुम्हाला वाटलं की आम्ही फार मोठी सत्ता मिळून घेऊन जाऊ. घरवाल तुम्ही सगळं, समोरचं धन दिसणार नाही तुम्हाला, तुम्ही निश्चित भाजीपाला आणि ते किडे खाणार दिवसभर. गती आणि मती दुरुस्त करा. परिचय आपल्या स्वतःचा करा, आत्मदेवाचा परिचय करा. त्याशिवाय आयुष्यात कल्याण मुळात कोणाचंच नाही. विश्वात कुठलंच नातं नाही श्रेष्ठ. आईचं बापाचं हे सगळे शरीराचे नाते. आई कुठपर्यंत श्रेष्ठ? तीच आई श्रेष्ठ जी आपल्या मुलाला योग्य संस्कार देईल. आणि त्याच्या आईने जर सांगितलं बाबा तू चिकन खा, मटन खा आणि तुझी तब्येत वाढेल, फार नरकातले मोठे मोठे पाप केले असतील म्हणून असे आई वडील भेटले, असं मी सरळ सरळ सांगेन. तुमचेच काही मोठे पाप आहेत म्हणून तुम्हाला असे आई वडील भेटले की त्यांचा आहारच म्हणजे तुमचं अखंड चैतन्य आणि तुमचं सगळं सत्यानाश करण्याचं काम त्या पालकांनी केलं. नवीन पोराला काय कळतं? जन्माला आलेल्या पोराला कळतं का? म्हणून गुरुश्रेष्ठ म्हटलेत. करुणकडे ज्ञान असतं, अनादी काळाचं असतं. विश्वात कुठलेच नाते खरे नाहीत, कुठलेच नाते. परत एकदा सांगतो, तुम्ही जर गेलात ना, थोडंफार किरकोळ लोकांना तुमच्यापासून मदत झाली म्हणून दुःख होईल. तुमची पत्नी 3 महिने रडेल, आई जसं असं 6 महिने रडेल, बाप 4-5 महिने रडेल, इतकाच विषय. नंतर ते त्याच्या आपल्या कार्यात लागून जातील. तुम्ही तुमचे कर्म घेऊन जाणार. विश्वात एकच नातं श्रेष्ठ आहे, परमेश्वर. आणि परमेश्वर दाखवणारा त्या परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ असतो गुरुतत्व, जे परमेश्वर आपल्याला समजून सांगतं. तिकडे नेण्याचे जो परिचय असतो ते गुरुतत्व श्रेष्ठ असतं. विश्वात कुठलाच देव श्रेष्ठ नाही, कुठलेच तीर्थक्षेत्र श्रेष्ठ नाहीत. जर असा देहधारी गुरु मिळून गेला की तुम्हाला परमेश्वराबद्दल सांगतोय आणि संपूर्ण परिचय तो परमेश्वराचा करून तुम्हाला तिकडे दृढ करतोय, तो विश्वातला सर्वश्रेष्ठ गुरु आहे. जर तो तुम्हाला मिळाला असेल तर विश्वात फक्त त्यालाच किंमत द्या, इतरत्र जण कशालाच किंमत द्यायची नाही. अगदी तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिले त्याचं दर्शन, मग तीर्थांचं, मग आई वडिलांचं, मग आपल्या परिवाराचं, मग बाहेरचं नोकरी, जॉब, व्यवसाय. ते याची जर सुरुवात असेल आणि एकनिष्ठ असाल तर ह्या जन्म उद्धार आहे. एकनिष्ठ होणं महत्वाचं. एकनिष्ठ मंदिर बांधले तिथे रोज आरत्या करतो, जप करतो, हवन करतोय आणि ओवळ सोवळ पाळतोय. अरे किती किती जन्म कुठाने कराल, करोडो जन्म कुठाने करा, तो ती देवता दिसणार नाही, भेटणार नाही, समजणार नाही. थोडेफार छठ्या पुराण मिळाले ते मला कमी जास्त पुण्य असतील म्हणून. हा सगळा कुठं नाही. एकदा खरे गुरु मिळालेत ना, सगळा विषय संपतो. हो, जायची गरज पडत नाही. पण बावटांचं बाजार, येडपटांचं ध्यान आहे ते कल्याण करून घ्यायचं नाही. 1760 गल्ल्यांमध्ये फिरता इकडे तिकडे, हा गुरु चांगला का तो गुरु, हा सत्संग चांगला, कुठेही पळतात, भ्रष्ट नष्ट होऊन जीवन जगतात. का घंटा तुम्हाला गुरु उद्धार करेन तुमचा? अपूर्ण बुद्धी आणि अपूर्ण ज्ञान, भ्रष्ट नीती आणि सगळ्यात सांगतो संघ कठीण असतो. संघामुळे आपल्या आयुष्याचं वाटोळ होतं. आता मध्ये सुद्धा काय बोलणार मी, सगळ्यांसमोर बोलत नाही. जे आमच्याशी खऱ्या अर्थाने कनेक्ट झाले त्यांच्याशीच तुम्ही कनेक्ट व्हा, तेव्हाच आम्ही कळू. जे ऍडमिनला खऱ्या अर्थाने गुरूंविषयी निष्ठा, श्रद्धा, भक्ती असेल अशाच ऍडमिनशी तुम्ही कनेक्ट व्हा, तेव्हाच आम्ही कळू. आणि अशा ऍडमिनच्या संपर्कात आलात की ज्यांच्यात आमच्याबद्दलच नकारात्मक भूमिका आहे, त्यांचे कित्येक देवी देवतांचे शाप, कुटील शाप त्यांच्या शरीरामध्ये असतात. आणि असे कुटील शाप तुम्हाला निगेटिव्ह अशा संपर्कात आल्यानंतर तुम्ही रात्रंदिवस गप्पान टप्पान अगदी विषय संपला तुमचा. होत्याचं नव्हतं, तुमचं सगळं पुण्य शून्य करून टाकतील हे लोक. आता कोणाला कोणता शाप आहे काय ते आम्हाला सगळं माहिती. अशांच्या संपर्कात तुम्ही आलात तर आमच्याशी कनेक्ट व्हा. आमच्याशी कनेक्ट व्हायला तुम्हाला ऍडमिन तसे शोधावे लागतील की असे कोणते ऍडमिन आहेत की त्या ऍडमिनशी कनेक्ट होऊन आपण दादांशी कनेक्ट होऊ, ज्यांच्या प्रति आमच्याबद्दल दृढ भाव आहे. अशांशीच तुम्ही कनेक्ट व्हा. खऱ्या अर्थाने अशी पॉलिटिक्स, कृत्रिमता किंवा हे ते असल्या लोकांशी कनेक्ट होण्यापेक्षा खऱ्या अर्थाची लोकांशी कनेक्ट व्हा आणि ते तुम्ही शोधा. बुद्धिभ्रष्ट होणार नाहीत. वैयक्तिक गुरु कमवा, वैयक्तिक.
बॉन्डिंग मानसिक का ना करा. स्वामी साक्षात पुढे उभे राहतील. आम्ही लपून ठेवले तुमचे स्वामी कृष्ण राम जे काही असेल परमेश्वर तत्व. एकदा जर कनेक्ट झालात त्याची अनुभूती घ्या. स्वभाव दुरुस्त जर झाला तर आम्ही पुढचा विचार करू काय द्यायचं काय नाही द्यायचं. स्वभावात परिवर्तन झालेच नाही तसेच घासोडं घ्या मरा. एक काळ सगळ्यांनाच मरण आहे आम्हाला सुद्धा. साहित्य क्षेत्रामध्ये अगदी आम्ही सांगतो जे तुम्ही 10वी पर्यंत 10 वर्ष लागतात एकच वर्ष द्या पहिलीच 10वीचा अभ्यास इथंच क्लिअर करून देतो. पण त्याला तेवढा लोड झेपला पाहिजे एकनिष्ठ गुरु बसला पाहिजे तस तेव्हाच होईल ना. 12 वर्षाचा तर तुम्हाला 1 वर्षात देतो बोला. गुरुंकडे काय नाहीये सगळं काही आहे. पण तुम्ही शंका अर्थशून्य व्यवहार आहेत तुमचे गुरूंप्रती म्हणून तुम्ही आहे त्या स्थितीत आज जन्म काय कित्येक जन्म राहणार. परिवर्तन जिथं नाही तिथं काहीच नाही. रात्रंदिवस सगळ्याच रूपात जे गुरूंना पाहतात तिथं काहीतरी बदल होऊ शकतात. ते काही कृत्रिमता नाही, जे कृत्रिम धोरणं नाहीत. ते काळ होता आम्ही गुरूंसाठी वेडे होतो. काय कशी साधना करायची आम्ही केली आणि गुरूंनी आम्हाला खऱ्या अर्थाने सांभाळलं. जेव्हा वाटली तर काही मजा नाही स्वामींनी आपोआप बाहेर काढलं. आता खऱ्या अर्थाने मी मगाशी आमच्या मूळ शक्तीचा परिचय करून देणार आहे. आता मी प्रभूंना प्रार्थना केली मगाशी की असे गुरु द्या मला की आमच्या मूळ शक्तीचा परिचय करून देतील. बघूया स्वामींचं काय नियोजन आहे. परमतत्वाची प्राप्ती करणं खूप महत्वाचं आहे. एक उच्च स्टेप करत असताना गुरु मिळतात त्याच्यापेक्षा पुढची स्टेप सद्गुरू मिळतात परमगुरु मिळतात. परात्पर गुरु हे वेगळं साधन असतं आणि नंतर आपण सगळं अखिल विश्वाचं गुरुत्व होऊ शकतं. सांगण्याचा महत् प्रयास असा की आयुष्यामध्ये जर आध्यात्मिक दालनं उघडून घ्यायची असतील खऱ्या अर्थाने स्वतःचाच गुरु आपल्याला शोधायचा आहे. आत्मा हाच गुरु आहे. पण हे देहांतिक बंधन जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत गुरूंचा आधार घ्यायचा आहे. ती बंधनं एवढी वाईट असतात ती देहाची बंधनं एवढी वाईट असतात की ती आपल्याला अनंत युग आपली वाट लावतात. देह तर कित्येक होतात. जसे कपडे बदलवतो तसे हे शरीर बदलवलं जातं. देहात वासना असणं त्या निरंतर फिरत असतात. जेव्हा गुरूंकडे येतात तुमच्या ह्या जन्माच्या थोडी वासना असतात त्या कित्येक जन्मांच्या वासना ते डोंगर तुम्ही घेऊन फिरत असतात. आणि ते कसे कमी होतील ते भयंकर कठीण आहे हो. एवढं कठीण आहे. देवतांना वासना आहे तर तुमचं आमचं काय. हे सगळे वासनेचे आहारी यांचे जन्म आहेत म्हणून यांना मृत्यू आहे. सर्व देवांचे कक्ष आहेत त्यांना वासना आहेत म्हणून तर त्यांना जन्म मृत्यू आहे. ते चिरंजीव कुठे आहेत अनंत अनादी कुठे आहेत. आम्ही बोलतो तर आमचं बोलणं देवता सुद्धा असं टकलावून ऐकतात. प्राण कंठच्छ हातात जीव घेऊन ऐकतात. सत्य आहे परम सत्य आहे. मोठमोठे साधू संत जे स्वतःला समजत असतील ना ते देखील हात जोडून ते उभे असतात. देव देखील उभे असतात. कारण देवांची कुंडली याच्या तत्वातून सांगितली जाते. काय बोलणार मी. आयुष्यात यायचं असेल ना पूर्ण परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी या. तो पूर्ण परमेश्वर कोण आहे शोधण्यासाठी या. एक टार्गेट आपलं स्वतःच काहीतरी असलं पाहिजे त्यासाठी या. भ्रष्ट नष्ट जी बुद्धी आहे ती घालवा आणि अनन्य भावाने स्वामींना शरण जा गुरूंना शरण जा. अनन्य प्रकारातनं भाव सिद्ध असला पाहिजे. स्वामी ही खोटी शक्ती नाही. श्री स्वामी समर्थ नामामध्ये अनंताचं चैतन्य भरलंय. हे चैतन्य विशाल आहे आणि याचा परिचय करून देण्यासाठी आमचा जन्म आहे. या शक्तीचा परिचय करून देण्यासाठी आमचा जन्म आहे. स्वामींचं कार्य आज आणि उद्या हे आमच्याचकडे बाकी कोणाकडे नाही. हा अनेक जीवांना स्वामीमय करणं आणि ते त्या त्या पद्धतीने त्या जीवांनी घडावं आणि ते पूर्ण परमेश्वराचं व्हावं. बाकी सगळी खोटी दालन आहेत. त्या खोटी दरवाजे आहेत. तिथे तुम्ही ठकठक करणार तर सगळं तुम्हाला खोटा बाजार दिसेल. आमचा दरवाजा एकच आहे प्रभूंचा दरवाजा हृदय बाकी कुठलाच नाही.
तुम्हाला डायरेक्ट हृदयाशी कनेक्ट करायला आलो होतो आम्ही स्वामींशी. आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा वासुदेव सुद्धा टक लावून ऐकत असतात आणि हसत असतात. विश्वातली अखंड गीता इथंच सांगितली जाते या बुधवार शनिवारी. आणि तुमचीच काय आहे, जे या मोबाईलच्या माध्यमातून विश्वामध्ये आवाज जातो हा सूक्ष्म आवाज देवता देखील ऐकतात. मग ती कुठली असतो कानाकरुले देवता, ती सुद्धा हा आवाज ऐकण्यासाठी आतुर असते. विश्वातली सारी सांगतो, पृथ्वीवरची जेवढे तेवढे. कारण इथून खरं खरं ब्रह्मतत्व सांगितले जातं आणि देवतांची ओळख करून दिली जाते. म्हणून त्या देवता देखील, मग ते कुठल्या कानाकोपऱ्यातले असो, कुठल्याही देवता असो, ते आमचा आवाज ऐकण्यास आतुर असतात. त्याच माध्यमातून त्यांची ओळख अखंड पूर्ण ब्रह्मतत्वाची ओळख करून दिली जाते. म्हणून ते आवाज ऐकण्यात उत्सुक असतात. शरणाचं महत्व आहे असं सनातन संस्कृती आणि पूर्ण परमेश्वराची ओळख करून देण्यासाठी आम्हाला सर्व देवांचा आशीर्वाद मिळालाय. म्हणून या बाळाला पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी देवता देखील आतुर असतात. त्या आदिशक्तीचं लेकरू आहेत आम्ही. ते कृष्णाचे आहेत, दत्तांचे आहेत, विष्णूच्या अनेक अवतारांचे आहेत. जशी त्याची आपापली कक्षा आहे. आपली कक्षा पूर्ण ब्रह्माची आहे, अनादी काळाची आहे, अनंताची आहे, निराकार निर्गुणाची आहे. अनेक प्रकारचे तत्व आहेत. ब्रह्म आहे, अक्षर ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म आहे. या तत्वांची ओळख आपल्याला कोण करून देईल? आपला प्रवास कुठपर्यंत आहे? तर आत्म्याचा प्रवास कुठपर्यंत आहे? सांगण्याचं गणितच नाही. पूर्ण परमात्मा काय आहे? त्या पूर्ण परमात्म्यात तो आत्मा स्थित झाला पाहिजे. तेच धाडस मला करायचंय उद्या उठून तुम्हाला सांगायचंय. कबीरदेव साक्षात स्वामी महाराज आहे, दुसरे तिचे कोण नसून साक्षात स्वामीच आहेत. या विश्वात सनातन संस्कृती पुनर्गठित करावी, स्थापन्न करावी, हिंदू हा बलशाली व्हावा, राष्ट्रभक्ती, अध्यात्म, संगम ठेवून आपण स्वतःचा उद्धार करून राष्ट्राचा करावा, देशाचा करावा, संघटित व्हावं, खरा परमात्मा कळावा, मंदिरांचा जुगार करू नये. ते कसं झालंय माहिती का, राजकारणी असे घराणे व्यवहार झालेत. मंदिर सांभाळताना किंवा कुठली एखादी वास्तू सांभाळताना आपल्यापेक्षा कोणी येऊ नये म्हणून असली राजकारण खेळली जातात. याला कसं आठवून त्याला कसं आठवू, यातच बुद्धी गहाण ठेवतात. ती गहाण झालेली बुद्धी तेवढंच ते विचार करते. पूर्ण परमेश्वराचा तुम्ही आणि गुरूंचे तत्वज्ञानाचा विचार कधी येतो? जेव्हा या मंदिरांच्या बाहेर निघाल तेव्हा. आपले कुटील कारस्थानात चालू असतात, ते मन फार विक्षिप्त बुद्धीचं असतं. ग्रंथांचा आधार करून त्याला पवित्रता करावी, गुरूंच्या कक्षेखाली येऊन त्याला पवित्र करावं आणि त्याला निराकार करण्याचा प्रयत्न करावा. त्याला विशिष्ट आकार देऊ नका. आकार तुम्हीच देतात म्हणून तो निराकार होत नाही. तुमच्यातच दुर्गुण भरलेत म्हणून तो निर्गुण होत नाही. जोपर्यंत हे ऐकून तुम्हाला कळत नाही की आम्ही फार मोठे पापी आहोत, तोपर्यंत अंतरंगात तुमचे 4 डोळे उघडा. चारही डोळ्यांनी स्वतःच एकदा खोदून पहा की आपले कर्म काय आहेत. ज्या दिवशी हे गणित तुम्हाला जुळलं, तुम्हाला सहज देहधारी गुरु डोक्यावरती हात ठेवतील. आता आम्हाला भरपूर लोक सांगतात, दादा डोक्यावरती हात ठेवा. अरे काय डोक्यावरती हात ठेवा? आमच्या विचारांवरती तुम्ही प्रभाव ठेवा आणि त्या आत्मसातानं आशीर्वाद तुम्हाला तिथंच मिळणार आहे. दिवसभरात आम्ही 1000 लोकांची कामं करत असतो. मग उद्या उठून लाखो लोकांची करू. विषय एवढाच की जीव आणि परमेश्वर ह्याचे जे नातं आहे ते दृढ झालं पाहिजे. जीवांची जी कर्म आहेत ती घाणेरडी कर्म सोडून परमेश्वराने जे दैवी कर्म संपादन करायला सांगितलंय त्यात आपण मॅच व्हावं. जोपर्यंत दैवी संपदा प्राप्त उत्तम कर्मांची आपण करत नाहीत, तोपर्यंत आपण त्या परमेश्वर शक्तीशी आपलं कधी मिलन होऊ शकत नाही. ते मिलन मिरीचं झालं आणि ते मिरेचं मिलन करता करता तिचे कर्म कसे झालेत
मीरेने अखंड विश्वाने तिला त्रास दिला, कारण तिची एवढी भगवंतावरती दृढ निष्ठा होती. अरे तुमची दृढ निष्ठा असलेलं तुम्हाला छळलं जाईल ना. मीरेसारखे दृढ होऊन तुम्हाला पुढे यावं लागेल. रविदासांसारखे गुरु शोधावे लागतील. राधा, रुक्मिणी यांची अनेक जन्मांची पुण्य प्रचंड होती भक्तीची, म्हणूनच त्या आदिशक्ती म्हणून त्या कृष्णाच्या झाल्यात. सीता, परीक्षा द्यावे लागतात तेव्हा असं होता येत नाही. आणि परीक्षा ह्या गुरु संपर्कात असल्यानंतर मग आपला तो एक एक्झामचा पेपर मिळतो. आणि गुरु एक विशिष्ट अभ्यास देतात. त्या अभ्यासाचं परिपालन कोण करतो म्हणून एक्झाम घेतली जाते. अनन्य भावाने जो शरण झालेला असतो, मग त्यांचे पुढे पुढे जीव सरकवले जातात, योग्य गतीला नेले जातात. कृष्ण आलेत, अर्जुन पण तसाच तेवढा किती जन्मांचा तो निवडला गेला. नारायण आणि नर कोणाच्या संपर्कात राहावं पृथ्वीवरती अवतार घेताना तर कित्येक जीवांची त्यांनी पारख केली आणि ते उत्तम जीव म्हणून अर्जुनाकडे गेलेत. बघा, अर्जुनाला कृष्णाचा कितीतरी संघ मिळाला, ती पुण्य आहे त्याची. एक सत्सत विबुद्धीचा संघ मिळण्यासाठी तशीच पुण्य आवश्यक असते. पुण्याचा जोर लागेल तेव्हाच आमचा सत्संग मिळेल. असं संघ मिळेल असं कोणालाही संघ मिळणार नाही. आता आमच्या संगतात भरपूर लोक आहेत, रात्रंदिवस आमच्या कॉलमध्ये असतात, पण त्यांना आज जन्म आम्ही करणार नाहीच करणार कधी, विशेष नाही. जे आमच्या संगतीत नाहीत, फक्त आमचा आवाज ऐकून जे त्यांच्यात परिवर्तन करतात, त्यांच्या डोक्यावर दैव आमचा हात असतो. आणि जे आमच्या सोबत राहून त्यांच्यात कणभर बदल होत नाही, ते शेपुट्यांचं वाकडं तर वाकडच, त्यांच्यावरती आमचा आशीर्वाद कधीच नसतो. उलट कधी काळी आमच्या क्रोधाला बळी पडतात. त्यापेक्षा जवळ येऊ नये. क्रोधाला बळी पडणं म्हणजे फार कठीण असतं, कित्येक जन्मांचं नुकसान असतं. असो, इथून कधी क्रोध होत नाही, इथून वारंवार कृपाच केली जाते, ती अनंताची असते. तुम्ही गडा बिगडा काही असो, इथून सदा सर्वदा मांगल्यच केलं जातं. ही मांगल्याचा आशीर्वाद असतो. इथून कुणावरती कधी क्रोध केला जात नाही किंवा काही केला जात नाही, सदा सर्वदा कृपाच केली जाते. ज्याने त्याने आपलं क्षेत्र निवडावं. आयुष्यामध्ये अमाप चॅलेंजेस आहेत संसाराचे, ते चॅलेंजेस स्वीकारून अनन्य भावनेने परमेश्वराची दृढ श्रद्धा ठेवून अध्यात्म समजून घेण्यासाठी हा जन्म आहे. एक विशिष्ट वेळ आला की सगळं क्लोज करा, संपूर्ण अध्यात्माशी जोडा, 100% योगदान द्या. तेव्हाच स्वामी कळतील, गुरुतत्व कळेल, अनादि अनंत असा असलेला परमेश्वर कळेल. हे भटकंती मायेतनं काढा. खूप घाणेरड्या युगात जीवन जगतोय आपण. एक संघ तुमच्या आयुष्याचं परिवर्तन करू शकतो. संघातनं आलेला अनुभव आमच्याकडे आणखी जवळ आणू शकतो. अनुभवातनं एक खूप दृढ निष्ठा श्रद्धा जर बळकट असेल तर याच जन्मात विरक्ती देऊ तुम्हाला. याच जन्मात, पुढचा जन्म कशाला. विरक्ती म्हणजे फार वेगळी असते. अध्यात्माचा तो पाया असतो, बेस असतो. जोपर्यंत विरक्ती नाही, अध्यात्माचा बेसच नाही. बाकीचं सगळं कार्टून खेळ सगळा, टॉम जेरी सारखा. अनुभव सांगा निस्ती येडेवाकडे. कणभर जर तुम्हाला संसाराची वीट आला नाही, विरक्ती आली नाही, काय तुम्हाला दीक्षा देणार, अनुग्रह कसं देणार. अध्यात्माचा पाय असतो विरक्ती. या जन्मात विरक्ती आली ना, समजा इथे विरक्ती आली आणि तुम्हाला मरण आलं तर पुढच्या जन्मात विरक्तीपासून स्टार्ट होईल, पुढे मिळेल सगळं. इथं दिलेलं जे ज्ञान आहे ते परिपक्वतेचं असतं. तुमचं शरीर बदलेल, आत्मा बदलेल, दुसरा देह धारण कराल, पण तुम्ही जिथं स्टेबल झाला तिथून पुढच्या जन्माला तिथून सुरुवात करणार. म्हणून सुरुवात करा. हा बोलतो मी, सुरुवात करा या जन्मात तरी. विषय जरी कठीण वाटत असले तर अनादिकाळापासून आपल्याला हे वासनांचंच ते मन झालेलं असताना ते निर्वासनिक कसं होईल त्या मनाला घेशील. कारण तो दिवस रात्र वासनांमध्ये खेळतोय, आम्ही त्याला निर्वासनिक करण्याचा संग देतोय, ते तुमचं ऐकेल कशाला. त्याला स्त्री लागते, त्याला पैसा लागतो, त्याला प्रसिद्धी लागते, त्याला स्तुती आवडते, हे मनाचे विकार आहेत. आणि हे विकारण आपण जवळ घेऊन फिरतो, तर निर्वासनिक कसं होईल. ज्यावेळेस आमचे शब्द त्या मनावर पडतात, तुम्ही सहज आमच्या विरोधाला जातात. अरे काय हे, कुठे फिरतोय आपण, हा माणूस कसा सांगतो आपल्याला हे सगळं.
कसं शक्य? हेच तर आमचं जीवन आहे. बायकोशिवाय आम्ही पण राहू शकत नाही. स्त्री तर लागतेच आम्हाला, हे सगळं सोडायला सांगतात. हे तुमच्या अनंत जन्मांच्या वासना आहेत. हे तुम्हाला घराघर फिरवतायत. द्वेषाचे असो, शत्रुत्वाचे असो, लोभाचे असो, क्रोधाचे असो, या वासना आहेत. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात भरपूर टार्गेट केले होते की मला असं बनायचं तसं बनायचं. गुरु केले, गुरुने सगळं ओढून लावलं. संन्यस्त विचार. संन्यास घेणं म्हणजे काय? या विकारांवरती ज्याने संन्यास घेतला तो खरा संन्यासी. भगवी वस्त्र धारण करायचे आणि दाढ्या वाढवायचं असं नाही. वेशभूषा बदलली म्हणजे संत होतो असं नाही. त्याचा विकारांवरती विजय प्राप्त त्याने केलाय, तोच खरा संन्यासी, तोच खरा भक्त. बाकी सगळी टाळ्याला लोणीच चोपडणारे लोक असतात, खोटे बोलणारे असतात. कलियुगात गुरु मिळेलच असं नाही. म्हणूनच हे द्वंद्व निर्माण होतो. म्हणूनच आपण सर्वांनी श्री स्वामी महाराजांनाच गुरु करावं. अनादी काळाचा परमेश्वर येतो आणि त्या परमेश्वराला आपण भजावं, अनन्य भावाने त्यांच्या चरणी आपण लीन व्हावं आणि रात्रंदिवस देवा तुमचं ध्यान आम्हाला असू द्या, तुमच्या चरणांचा सुगंध आमच्या अंतर्मनात असू द्या. प्रभू आता वाट दाखवा, प्रभू आता कृपा करा, आता हे जीवाला जवळ घ्या. आम्ही अनादी अनंत अपराधी तुमचे आहोत. कोटी कोटी अपराध आमचे झालेले आहेत आणि या अपराधात स्वीकार करून तुम्ही आमचा स्वीकार करा. दत्तप्रभूंना वारंवार प्रार्थना करा, श्रीपाद प्रभूंना करा. हे दयाळू आहेत, तुम्हाला स्वीकार करतील, उद्धारात्मक क्रिया तुमच्यात करतील. श्री स्वामी महाराजांसारखं दैवत नाही हो. ते खूप प्रेमळ आहेत. ते सदा सर्वदा आपल्या भक्तांचं संरक्षण करत असतात. भक्ताभिमानी आहेत, राजाधिराज आहेत, भक्तवत्सल आहेत. डोळ्यात तेल ओतून ते रात्रंदिवस देव आपलं संरक्षण देत असतो. आपले अशुद्ध वाईट कर्म स्वतःकडे ओढून घेत असतो. आपण वाईट करावं आणि त्यांनी स्वतःकडे ओढावं, एवढंच त्यांचं काम. तुम्ही 100 अपराध केलेत, अपराध करून जरी तुम्ही थकला असाल तरी तुम्ही स्वामींकडे या, तुमचे अपराध माफ केले जातील. असं एकमेव सांगणारं दैवत म्हणजे श्री स्वामी महाराज. किती चुकणार, त्या चुकायला काही लिमिट, ते मर्यादा, असं करू नका. स्वामींशी एकनिष्ठ व्हा. जेव्हा तुम्ही चुक्या करतात तेव्हा स्वामींचं नाक कापलं जातो, कारण तुम्ही स्वामींना गुरु केलेलं असतं. म्हणून आपल्या गुरूंचं नाक कापलं जाऊ नये असं वागणूक ठेवा, कारण इथं सद्धर्म आहे, सत्कर्म आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग आहे, असत्याकडून सत्याकडे घेऊन जाणार आहे. म्हणून सत्य मेव विजयते, सहज नाही ते, परीक्षा तर घ्यावी लागणारच आहेत. विकारी दुर्गंधयुक्त मन साधनेतनं क्लिअर करा, अखंड नामस्मरण करा, अनेक जीवांशी संपर्क करून त्यांना जसा जसा भूत दिसेल त्याच्यावरती आपण त्याला भक्ती मार्ग, योग मार्ग दाखवा. इकडे आणा आमच्याकडे. कोणाचं कसं आपण धुवायचं ते महाराज बरोबर धुतील, मनातले विकार घालवतील. स्वतःचा उद्धार करा, इतरांचाही करा. तर गाणगापूरला आपला मेळावा असेल, त्यासाठी सर्व सेविकांनी आतापासून तयारी लागा. अद्भुत कार्य करायचंय, हजारोच्या संख्येने जमायचंय आणि आमच्याकडे आलेला एक एक व्यक्तीला अनुभव मिळणार आहे. परत असं एका माहिती कोणी जाणारच नाही. औदुंबरचे अनुभव काही साधे नाहीत, तसेच गाणगापूरचे असतील. अद्भुत कार्यक्रम होतील. आपल्या इथं आल्यानंतर अद्भुत अनुभव तुम्हाला मिळतील. खरा परमेश्वर कळेल. ऑनलाईन म्हणजे काही नाही, खेळ नाही हा. जीव आणि परमेश्वराची भेट ऑनलाईन होते आपली. ऑफलाईन मध्ये सगळे मातलेत, ऑफलाईन वाले सगळे संपलेत. म्हणून महाराजांनी ऑनलाईन व्यवसाय चालू केलाय. ऑफलाईन सगळं धंदा चालू झालाय, ऑनलाईन चांगलं होते आता. अरे काय ऑन नाही काय ऑफ, स्वतःचे कर्म दुरुस्त करा. फार कठीण आहे. स्वामींची भेट दुर्मिळ आहे, ती तुम्हाला सहज करून मिळते.
प्रत्येक घरात महाराज नैवेद्य खात आहे. कोणाचं काम चाललंय? तिथं भक्तीने चालतं सगळं खेळ. भक्तीचं पेट्रोल असेल तर इथं स्वामींची भेट आहे. इथून तुम्हाला वाटेल ते काय मिळू शकतं. आपण सर्वांनी याचा अनुभव घ्यावा. या गाणगापूरच्या मेळाव्यासाठी आपण सगळ्यांनी हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी आणावीत आणि तिथे अद्भुत अनुभव येतील. एक दिवस साक्षात दत्त महाराज त्या ठिकाणी तुम्हाला साक्षात दर्शन देणार आहेत. त्या कृतीतून बघा, आमच्या ऍडमिनला त्रास होणे असं कोणी वागू नका. संघटित करून आम्ही एकमेकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही साधी सरळ बाब नाही. तुमचे नकारात्मक ऊर्जा आमचे ऍडमिन लोक घेत असतात आणि तुम्हाला तिथे घेऊन जात असतात. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळण्यासाठी हा साधा खेळ नाही, तर एक सुंदर संघ तुमच्या आयुष्याचं परिवर्तन करू शकतो. त्या स्थानांची ऊर्जा तुम्हाला मिळू शकतो. गाणगापूरचा कार्यक्रम हा खूप छान आणि सुंदर होणार आहे आणि महाराजांनी आम्हाला तसे दृष्टांत दिलेत. महाराज म्हटले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्या ठिकाणी साक्षात नृसिंह सरस्वती स्वामींचा अद्भुत खेळ त्या ठिकाणी होणार. तो खेळ कसा असेल ते तुम्हाला ते 10 नोव्हेंबरला दिसेल. म्हणून त्या साक्षात्काराची तुम्हाला साक्ष बनायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल. चालेल, अधिक वेळ घेत नाही. झालेली सगळी ही सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी, श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी, नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणी आणि श्री दत्तप्रभूंच्या चरणी अर्पण करून या वाणीला विराम देतो. पुढचं जे काही अनुभव सत्र आहे ऍडमिन मधून आपल्या अभिष्टाई घेतील. चालेल, या ठिकाणी मी माझं हे मार्गदर्शन संपवतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्रोतेहो, आजचं मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह कॉट्स किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग देऊन गेलं असेल, हेच मी मानते. आणि आजची केलेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण करते. आजच्या सेवेला इथंच विराम देते. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ सर्वांना.